सुप्रभात. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय शिमला मिरचीची भाजी आणि तुम्हाला शेवग्याच्या शेंगा दिसत असतील त्याचं सूप आपण बनवणार आहोत. चहा झाल्यानंतर मी शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये घालणार आहे उकडायला. तर मी इथे 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या, त्यांचे तुकडे करून घेतलेत साल काढून. कुकरमध्येच आपण मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या घेणार आहोत. तर सूप बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मी एक छोटा कांदा मोठे मोठे तुकडे करूनच घातला. एक टोमॅटो घालूयात, ते देखील मोठे मोठे कापून आपण घालणार आहोत. सकाळी सकाळी शेवग्याच्या शेंगाचं सूप एकदा पिऊन पहा चहाऐवजी. तर आता इथे मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि हळद घालणार आहे थोडीशी. जिरे देखील घातली मी त्याच्यामध्ये थोडीशी. आणि आता आपण याला झाकण लावून मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या काढूयात. तिकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत या मोठ्या मोठ्या 3 शिमला मिरची मी घेतल्यात, त्या मी कापून घेणार आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात, गॅस मी बंद करून टाकला आहे. शिमला मिरचीच्या भाजीसाठी मी एक टोमॅटो कापून घेतला, एक कांदा कापून घेतला आणि शिमला मिरची देखील चांगल्या धुवून आपण कापून घेऊयात. आजची शिमला मिरचीची भाजी आहे ती आपण बेसन पिठामध्ये करणार आहोत. खूप छान लागते ही. नेहमीच आपण कांदा टोमॅटो घालून, कधी आपण शेंगदाण्याचा कूट घालून शिमला मिरचीची भाजी करतो. तर आज थोडे वेगळे पद्धतीने करूयात. तर एका कढईमध्ये 1 पळीभर बेसन पीठ घेतलं. कोरडंच भाजून घेऊयात त्याला. आपण मंद आचेवरती भाजून घ्यायचं. चांगलं भाजलं की त्याचा मस्त असा वास सुटतो. मंद आचेवरती छान असं याला भाजून घेतलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेतलं. तीच कढई गॅसवर पुन्हा ठेवली आणि 3 चमचे तेल घातलं. आता याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा जिरं घालूयात. जिरं फुललं भरपूर, कढीपत्ता घालायचा आहे फोडणीला. आणि जे आपण कांदा कापून घेतला होता, कांदा खूप बारीक नाही कापला. शिमला मिरचीचे आपण जसे तुकडे करून घेतलेत कापून, तसाच कांदा देखील कापून घेतला. कांद्याला मी परतून घेत नाही. कांदा घातलाय कढईमध्ये, लगेच शिमला मिरची कापलेली देखील घालून घेतली आणि मग आता दोन्ही आपण छान असं परतून घेऊयात. मिक्स करून घेतलं. ते परतते थोड्या वेळ, तोपर्यंत ताजं आलं आणि लसूण फिरवून घेतलंय मिक्सरला. ताजं आलं लसूण घातलेली टेस्ट एकदम छान येते. तर हे आलं लसूण देखील चांगलं मिक्स करून घेतलं. एक जो टोमॅटो कापून घेतला होता तो भाजीमध्ये घातला आणि आता सगळ्याच भाजीला आपण मीठ घालूयात. घालताना ते मी टोमॅटोवरच घातलेलं आहे. पूर्ण भाजीचा विचार करून मीठ घातलं. त्याला चांगलं आता मिक्स करूयात. भाजीला आतापर्यंत आपण पाणी घातलं नाही. आता टोमॅटोला आपण जे मीठ घातलं आहे त्याने पाणी सुटेल. भाजीला चांगलं मिक्स करून झाकण ठेवायचं. ही शिमला मिरची चांगली आपल्याला भाजून म्हणजे शिजून घ्यायची आहे. चांगली 75 ते 80% आपल्याला तिला शिजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मसाले घालूयात. तर अर्धा छोटा चमचा मसाला घातला आहे आणि 2 छोटे चमचे मी इथे लाल तिखट घातलं आहे. 1 चमचा धना पावडर घातली. आता हे घातलेले पावडर मसाले भाजीमध्ये मिक्स करूयात आणि मग मी झाकण ठेवते. म्हणजे हे मसाले देखील या भाजीमध्ये चांगले मिक्स होतील आणि भाजी ओलसर होईल, वाफेवरती शिजली जाईल. तर 2.5 ते 3 मिनिट तिला मंद आचेवर शिजवून घेतलं आहे. त्याच्यानंतर जे आपण भाजून घेतलेलं चण्याचं पीठ होतं ते घातलं. भाजीला आपण ऑलरेडी मीठ घातलं आहे. तर मग आता या पिठासाठी मी थोडंसं मीठ घातलं वरचेवर, त्याला चांगलं मिक्स केलं आणि मग आता ते आपण या पूर्ण भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात. शिमला मिरची अशी ही पीठ पेरून केलेली देखील खूप छान लागते. तर आता हे पीठ ऑलरेडी आपण तसं भाजून घेतलेलं आहे, पण तरी देखील अजून थोडीशी आपली शिमला मिरची कच्ची आहे आणि पीठ देखील शिजावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला याच्यावरती
पाणी शिंपडायचं आहे. तर ज्या भांड्यामध्ये मी आलं लसूण बारीक करून घेतलं त्याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी घातलं, पोहे खायचे चमचे, आणि ते पाणी भाजीवरती शिंतोडे मारून घ्यायचे. झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे. वाफेवरच शिजवायची. खूप कोरडी वाटली, बेसनपीठ शिजलं नाही असं वाटलं तर थोडंसं पाणी, शिंतोडे मारायचे पाण्याचे, पाणी टाकायचं नाही. थोडीशी भाजी ओलसर होण्यासाठी शिंतोडे मारायचे. तर मस्त ही भाजी आपली आता शिजलेली आहे. मंद आचेवरती 4 मिनिट तिला मी शिजवलेलं आहे. आणि आता भाजी झालेली आहे. तर मी इथे गरम मसाला 1 छोटा चमचा घातला आहे. कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी बेसनपीठ आपण घातलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये छान लागते. गरम मसाला आणि कसुरी मेथी भाजीमध्ये चांगली मिक्स करायची. आणि आता याला अजून मिनिटभर आपण वाफ काढूयात. तर 1-1.5 मिनिटानंतर मस्त गॅस आता बंद करूयात. आता भाजी झालेली आहे. भरपूर कोथिंबीर आपण घालूयात आणि भाजीमध्ये ती मिक्स करूयात, नाहीतर ती काळी पडेल. तर छान अशी मस्त ही बेसनपीठ घातलेली शिमला मिरचीची आपली भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते. कधीतरी वेगळ्या चवीची देखील भाजी खाऊन पाहिली. नेहमीच आपण कांदा टोमॅटो घालतो, त्याच्यापेक्षा ही भाजी देखील कधीतरी खाऊन पहा, करून पहा. खूप छान लागते. मस्त अशी ही शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. शिमला मिरचीला ढोबळी मिरची, शिमला मिरची, ढबू मिरची बरीच नावं आहेत. तर अशीची मस्त आपली डब्यासाठी भाजी तयार झालेली आहे. एक साईड डिश म्हणून ताटामध्ये ही तुम्ही वाढू शकता, डब्याला देखील देऊ शकता. तर चला, भाजी तयार झालेली आहे.